नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाउन्स केला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया माइंडटेक इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 419.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 460 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 119 रुपये। आणि माइंडटेक इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 242.97% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:4 रेशोमध्ये बोनस शेअर अनाउन्स केला आहे, म्हणजे 4 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया मास्टर ट्रस्ट लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 789.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 865 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 283.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 147.30% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया नवा लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 945 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 968 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 367.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 152.64% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 4 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 1 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया भारत डायनॅमिक्स लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 1412 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 51,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1794.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 450 रुपये। आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 147.11% रिटर्न दिले आहे आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने 0.85 रुपीज म्हणजे 85 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे। चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 456.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 617.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 163.80 रुपये। आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 162.35% रिटर्न दिले आहे आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1 रुपये 85 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1 रुपये 85 पैसेचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्स डेट ठेवली आहे 14 ऑगस्ट 2024। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता। तोपर्यंत टाटा, बाय बाय।